ते आपल्याकडे कधीच का येत नाही? अनुवंशनी त्यांचा नंबर काय, बदललेला पत्ता सुद्धा कळवलेला नाहीये, म्हणून मी हा लेख लिहिला. आशा वहिनी, तुमच्या मासिकातला लेख वाचला आणि मी तशीच निघून आले. अगं हा माझा नातू बंटी. ए बंटी, तुझं पूर्ण नाव सांग ना. त्याला बोलता येत नाही, जन्मापासून मोकाच आहे. यू वोंट बिलीव, अरे आत्या आल्या आहेत आणि एकट्या नाही, येताना एक छोटा गोड पाहुणा बरोबर घेऊन आले आहेत. मी इतकी खुश आहे ना सुबोध, तुला काय सांगू मी. ए तू आज लवकर ये ना घरी परत. ठीक आहे, हो. बंटी तुला माहित कुठे हो बंटी? बंटी 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 सतत होता, कुठे गेला असेल हा? अस्मिता, आत्या, बंटी. काय ग, काय झालं विशाखा? ओ बंटी आता इथे होता, कुठे गेला काही कळत नाहीये. बंटी, 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 गेलं. बंटी, बंटी, नका रडू, वंश येईल येईल, इथेच गेला असेल. आई घराच्या मागच्या बाजूलाही पाहिलं, बंटी कुठेच नाही दिसला. तिकडेही नाहीये. विशाखा, अगं तुझ्या सोबतच होता ना तो, आता कुठे गेला? हो होता, मी तिकडे सुबोधशी बोलत होते तेवढ्या वेळात तो कुठेतरी. माहिती नाही मला काय विपरीत घडतंय. अरे देवा, मी इथे यायलाच नको होतं. आत्या, आत्या शांत हो. अगं सापडेल बंटी, इथेच कुठेतरी असेल. अगं तो ताई, अगं काय काय झालं? पूर्वा, बंटीला तू बाहेर बघितलंयस का ग? नाही का, म्हणजे त्याला बॅट हवी होती म्हणून मी बॅट आणायला गेले. बाहेर हा बॉल होता पण बंटी नव्हता. आता काय कुठे गेला ग, कसा सापडणार? शांत व्हा. वहिनी, अगं वहिनी, घरात कोणी आलं होतं आणखी? नाही ग, मी सुबोधशी फोनवर बोलत होते तेव्हा तो तेव्हाच त्याला कोणीतरी घेऊन गेला असेल का? म्हणजे आम्ही आलो तेव्हापासून कोणीतरी आमच्या मागावर होतं. अगं पण का असं काय वैर आहे माझ्या नातवाचं कोणाशी? अहो तुमच्या नातवाशी नाही, पण अस्मिताशी तर आहे ना. व्यवसाय तसा आहे तिचा. अस्मिता खरंच तसं काही झालं नसेल ना ग? त्याला काही झालं तर मी स्वतःला माफ नाही करू शकणार. वहिनी, वहिनी शांत हो. अगं असं काहीही झालेलं नसणार आहे, तो असेल इथे. पूर्वा, एक मिनिट. अस्मिता काय? पूर्वा, अगं बंटी काही दिसत नाहीये इथे. एक काम कर, ही बॅट परत करून ये. हाँ? बंटी? 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 ए लब्बाडा, लप
लपून आमची गंमत बघत होतास? मग काय बाळा, आजी किती घाबरली होती तुझी. परत असं न सांगता लपायला जाऊ नकोस, नाही तर बांधून ठेवीन तुला, कळलं? वंस, बंटीनी विशाखाला किती लळा लावलाय बघा ना. तुम्ही परत गेल्यानंतर तिला चैन नाही पडणार. खरंच नाही पडणार. आत्या नका ना जाऊ तुम्ही. हा आत्या, आत्या इथेच राहा ना प्लीज. मला जावं लागेल ग. कसं आहे, तिकडच्या देवळाची हॉलची जबाबदारी माझ्यावर आहे ना. आता बघ, मला सारखे तिकडनं फोन येत आहेत, पण काय करणार, माझा फोनच बंद पडलाय ना. हो, तुम्ही माझा फोन वापरा ना. माझ्याकडे ऑफिसने दिलेला दुसरा फोन आहे. ती गुणी आणि मनमिळावू सून आहे हो तुझी. माझ्या बंटीवर अगदी पोटच्या पोरासारखी माया करते. आता तुमची काही हरकत नसेल तर थोडे दिवस मी त्याला इथे ठेवून जाईन, चालेल का? खरंच? बंटी, राहशील? हे बघ, हे बंटी. वंस, तुम्ही बंटीला घेऊन आलात आणि माझ्या घराचं गोकुळ झालंय. तुझी विशाखा यशोदेसारखी सांभाळेल ना माझ्या बंटीला. अरे बंटी थांब. अरे कुठे पळतोस? थांब ना. अरे हे बघ, बॅटिंग माझी आहे, मला बॅट दे. अरे अरे ऐक ना. अरे इतकं घाबरवलं होतं का? पण होता इथेच लपलेला. अरे मस्ती चालली आहे. बरं ऐक ना, बंटी बोलवतोय, मी नंतर बोलतो. काय मस्ती चालली दोघांची? राज आहे किती? नाही ना? ए शाण्या, तुला नवी बॅट मी आणून दिली आणि मस्का तिला लावतोस. पण बॉल मी आणून दिला आणि त्याला घरी पण मीच घेऊन आली. अच्छा. विशाखा वहिनी भेटल्यापासून बंटी त्याच्या आजीला विसरूनच गेलाय. काल रात्री मला एक फोन आला होता. तुम्हीच केला होता का? हो, तुझा लेख वाचला ना. पण फोन कटच झाला ग. हो ना, कोण बोलतंय असं विचारलं मी, पण आवाजच नाही आला, म्हणून मी ठेवून दिला. फोन, मोबाईल याचा काही भरोसा नाही. जेवढ्या सोयी तेवढ्याच गैरसोयी. वंस, आता तुम्ही थोडा आराम करा. मी जेवणाचं बघते. मी येऊ का मदतीला? नाही नाही, त्याची काही गरज नाही. अस्मिता आहे, पूर्वा आहे, विशाखा आहे, एवढी सगळी फौज आहे माझ्या दिमतीला. तुम्ही माहेरवाशीण आहात, पहिल्यांदाच माहेरी आलात ना. तुम्ही फक्त आराम करा. मी जरा फोन करते, गावी फोन करते. हो हो हो. अरे हा मनाली, अगं गडबडीत फोन करायचाच विसरून गेले. अगं सीड भेटला तर त्याला सांग की आत्याचा शोध नको घेऊस आता, कारण आत्या स्वतःहून घरी आलीये. हो, आणि ते सुद्धा तिच्या नातवाला म्हणजे आमच्या भाच्याला घेऊन. फारच गोड आहे ग तो. नाही पण त्याला बिचारायला बोलता नाहीये. बरं ऐक, सीट जर भेटला ना तर त्याला मला लगेच फोन करायला सांग, ओके? हो. नाही अगं, तसं काही विशेष काम नाहीये आज. तुला तर माहितीच आहे ना, आपल्या क्षेत्रात कधी काम येईल सांगता येत नाही. बरं ठीक आहे, चल बाय, टेक केअर. हो हो, आम्ही तपास करतोय. तुम्ही फोटो पाठवलात ना? काय पाठवलाय? ठीक आहे, मी बघतो. साहेब, मी याला कुठेतरी पाहिलंय. काय? हो साहेब. याला कधी, कुठे? हो खरंच का? अगं खरं. हो, काय सांगताय म्हणजे?
प्रभाकर लहानपणी अगदी तुझ्यासारखाच दिसायचा हो. काहीतरीच काय आत्या. अगं बाबा किती वेगळे दिसायचे. आता हे तुला माहित की मला माहित? लहानपणी तू त्याला पाहिलंस का मी पाहिलंय मग? पण बरं झालं हा तू पोलिसात गेला नाहीस ते. आता त्या अस्मिताला सुद्धा हा व्यवसाय सोडायला सांगा. अरे हा काय मुलींनी करायचा व्यवसाय आहे का? मी पण हेच सांगत असते. तर काय आता एखादा चांगला मुलगा बघ आणि तिचं लग्नच लावून द्या. हो आत्या तुम्ही असं करा ना, आता अस्मिता आली ना की तुम्हीच हे सगळं तिला सांगा. अस्मिता लग्न कधी करेल हे मी सांगू शकत नाही. हा पण लग्न झालं तरी हे काम सोडणार नाही हे मात्र सांगू शकते. अगं पण का? आमच्या गावाकडचा फोन आहे. हॅलो हॅलो, नाही ऐकू येत नाही. गावाकडचा फोन ऐकूच येत नाही. मी बघ. हॅलो हॅलो, सुबोध हा झोपेत पण किती गोड दिसतो ना. आपण याला इथेच ठेवूया निदान थोडे दिवस. अगं इथे कसा राहील तो? माझ्याकडे राहील ना. आणि मग तुझ्या जॉबचं काय? अरे मी कामाला जाईन तेव्हा आई सांभाळतील ना. हो ना आई? हो सांभाळेन की. हा बोला. हा मी ऐकतेय. कशाला काळजी करता? सगळं काही आपल्या मनासारखं होणार आहे. नाही नाही तुम्ही चिंता करू नका. मी करते तुम्हाला फोन नंतर. ठेवते. हे बघ विशू, अशी घाई करू नकोस. त्याच्यावर आपण नंतर विचार करूया ना. आणि तसंही आता 2-3 दिवस तो राहणारच आहे ना इथे. अरे दाजी, हा अस्मिता ना बाहेर गेलीये. येईल अरे इतक्यातच. हवं तर फोन कर तिला. दाजी जेवणार आहे का? अरे किती घाईत असतो हा. अगं आई, काहीतरी महत्वाचं काम असेल त्यांचं ना अस्मिताकडे. अरे पण तू काळजी करू नकोस. अशा वेळी माझं डोकं खूप दुखतंय. मी जरा डॉक्टरकडे जाऊन येते. हा हो पण डॉक्टर तुम्हाला संध्याकाळीच भेटणार आता. मग अगं बाई माझ्या त्या गोळ्या संपल्यात ग. त्या तरी घेऊन येते, नाहीतर मला अगदी न चैन पडणार नाही. आता हवं तर मी आणून देतो ना. अरे तू कशाला? आत्ता बाहेरून आलाय. बस जरा. अरे इथे कोपऱ्यावर तर दुकान आहे. आता येताना पाहिलं ना मी. तुम्ही जा पण थोडी उन्ह उतरली की जा. तोपर्यंत मी तुम्हाला सूतशेखरची मात्रा आणि कोकम सरबत देते. म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. आम्ही ना जरा आतमध्ये 10 मिनिटं पडते. हा हो 10 मिनिटं कशाला, तासभर पडा की. मी बाहेर जरा वाऱ्यावर झोपाळ्यावर बसते ना, म्हणजे जरा बरं वाटेल ग. तुमचा आजार आणि सवयी सगळे प्रभाकर सारखे आहेत बघा. अगं असणारच ना, सख्खी बहीण आहे मी त्याची. येते. हा काय झाली का झोप? कुठे जातोयस? बाहेर जायचं नाहीये. किती ऊन आहे बाहेर. अगं मला वाटतंय तो आजीला शोधतोय. आजीची आठवण येतेय. हे बघ आजीला बरं नाहीये. तिला त्रास द्यायचा नाही. हा तू आणि मी खेळूया का? पण तुला भेटायला कोण आलाय माहितीये? सुबोध काका. काय बंटी? तू असं करतोस? तू त्याच्याशी खेळतोस? हा चल आपण खेळूया. कॅच करा.
हे बघा, तुमचा शोध राहू देत आता. मला वाटतं तुम्हाला दुसरी कामं असतील ती करा तुम्ही. अहो असं काय बोलताय तुम्ही? आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतोय. नाही 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 नाही, मला आता कोणतीही रिस्क घ्यायची नाहीये. हे बघा, मला त्यांचा फोन आलाय आणि मी आता पैसे घेऊन जातोय. कुठे चाललाय तुम्ही? अहो निदान आम्ही येईपर्यंत तरी थांबा. अहो तुम्हाला सांगितलं ना मला कोणतीही रिस्क घ्यायची नाहीये म्हणून. हे बघा, मला आधीच उशीर झालाय. बँकेतून पैसे काढता काढता बराच वेळ गेलाय. हे बघा, मला जाऊ देत प्लीज, मी चाललोय. निदान तुम्हाला ज्या नंबरवरून फोन येतात तो नंबर तरी आम्हाला फॉरवर्ड करा, मेसेज करा. आम्ही तो कॉल ट्रेस करायचा प्रयत्न करू. हे पहा, तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही याची मी शाश्वती देतो. आणि हो, पैसे दिल्यावरही जर मुलगा परत मिळाला नाही तर काहीतरी आमच्याकडे बॅकअप हवा ना. ओके. वाघमारे, निखिल जो आपल्याला नंबर फॉरवर्ड करेल तो नंबर आपल्याला ट्रेस करायचा. अनुवंश, अनुवंश, अहो किती वेळ बाहेर बसणार आहात? या बघू आत आता. अशा वेळी शविनी, कोण कोण आहात? मी ओळखलं नाही तुम्हाला. हो कशा ओळखाल? आपण याच्या आधी कधी भेटलोच नाही होत. तुम्ही आशा बहिणी ना, प्रभाकरची पत्नी तुम्हीच ना? हो, पण तुम्ही कोण आहात? हा, मासिकातला लेख वाचून फोटो बघून आणखीन कोण येणार? अहो मी अनुराधा, प्रभाकरची बहीण, तुमच्या मुलांची आत्या. काय? तुम्ही प्रभाकरच्या बहीण? हो. शक्यच नाही. तुम्ही खोटं बोलताय. अहो मी कशाला खोटं बोलीन? तुम्ही बोलवलात म्हणून मी आले. तुम्ही आता मलाच खोट्यात पाडताय. अहो मी तुम्हाला सांगतेय ना. अगं काय झालं? आणि ह्या बाई कोण आहे? अगं बघ ना, ही बाई खोटं बोलतीये. सांगतेय की ती तुमची आत्या आहे म्हणून. काय? मासिकातला फोटो पाहिलाय म्हणते, लेख वाचला म्हणते, ऐकतच नाहीये मगापासून. आई आई शांत हो. आपण आज जाऊन बोलूयात का? या तुम्ही आत या. ही बाई खोटं बोलते. ही तुमची आत्या असूच शकत नाही. आणि ही जर आत्या असेल तर ती कोण? ती म्हणजे आमची आत्या आधीच घरी आली आहे तिच्या नातवाला घेऊन. आशा बहिणी, मी अनुराधा. तुमचा मासिकातला लेख वाचला आणि मी तशीच निघून आले. हा छोटा पाहुणा कोण आहे? अगं हा माझा नातू बंटी. नातवाला कसं शक्य आहे? अहो मला तर नात आहे. आणि तिचे आई बाबा माझ्या बरोबर तिला ह्या घरात कशाला पाठवतील? म्हणजे तुमचा मुलगा आणि सून जिवंत आहेत? असं काय म्हणता वेणी? माझंही आयुष्य लाभू दे त्यांना. हे बघा, मी फोटो आणलाय. त्या तिघांचा फोटो आणलाय दाखवायला.